नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वामी परिवारात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वार्थीपणा आणि निस्वार्थीपणा तो कसा. तर आपण उपकार कोणावर करायचे. आपण ज्या प्रकारे आपण कोणालाही मदत केली तरी ती उपकारातच गिनली जाते. तर आपण आपल्या आयुष्यात एकमेकांना कोणत्याही परीने कोणत्याही गोष्टीने मनापासून मदत करायला हवी आणि करायलाच पाहिजे. पण जेव्हा तीच मदत आपण इतरांना करतो किंवा इतर कोणी आपल्यावरती करतात तर ती एक उपकार म्हणून राहते आणि ती परतफेड करण्याची जरूर आपण काळजी घ्यायची आहे. त्या व्यक्तीची त्याच्या कोणत्याही वाईट परिस्थितीतून त्याची मदत आपण केली पाहिजे. तर आपलं आयुष्य हे देखील देवाने आपल्याला दिलेले एक उपकार आहे. तर त्याच उपकाराची परतफेड आपण त्याच भगवंताची पूजा पाठ त्याचे गोड नाम जप करून आपण ती परतफेड कशी होईल हे पाहायचं आहे. पण भगवंत अजिबात गर्विष्ठ नाहीये. तो फक्त आपले कर्म पाहतो आणि त्यानुसार आपली निवड करत असतो. तसेच तो आपल्याला फळ देत असतो. ते कसं, त्यासाठी एक सुंदर अशी एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. गोष्ट ही पूर्ण ऐकली तरच तुम्हाला तिचा बोध अर्थ कळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ कोठेही स्किप करू नका, पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर ही गोष्ट आहे स्वार्थी आणि निस्वार्थी व्यक्तींची पारख करण्यासाठीची. तर एका जंगलामध्ये एक बकरी होती, त्याचबरोबर वाघवागीण देखील होते. आणि वाघवागीण शिकारीला गेले असता त्यांची पिले त्यांच्यापासून दूर गेली, हरवली गेली. ती पिले भुकेने व्याकुळ झाली, त्या भुकेने आकंताने ओरडू लागली. तेवढ्यात तिथे एक बकरी आली आणि त्यांना तिने पाहिलं. त्यांना भुकेने व्याकुळ झालेलं पाहून त्या बकरीला त्यांची माया आली. मग त्या बकरीने त्या वाघांच्या पिल्लांना दूध पाजले. दूध पाजल्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील त्यांचे वाघवागीण त्या पिल्लांना भेटले नाहीत. हे पाहून दुसऱ्या दिवशी देखील बकरीने त्यांना पुन्हा दूध पाजले आणि रोज येऊन बकरी त्यांना दूध पाजू लागली. एके दिवशी वाघवागीने त्यांची पिल्ले सापडली आणि पिल्लांबरोबर तिथे बकरी पाहून त्यांना आता आपल्याला आयती शिकार मिळाली आहे असं वाटलं. आणि एवढ्यातच वाघाने बकरीवर झडप टाकण्या इतक्यातच त्यांची पिल्ले म्हणाली, आई बाबा तुम्ही असं करू नका. जेव्हा तुम्ही इथे नव्हता तेव्हाच याच बकरी आईने आम्हाला दूध पाजले, आमची काळजी घेतली. आणि हे ऐकून वाघाने माघार घेतली, बकरीचे आभार मानले, हात जोडले आणि सांगितलं की तुझं आमच्यावरती खूप सारे उपकार आहेत. तू आता पूर्णपणे स्वतंत्र आहेस. तू स्वतंत्रपणे जंगलामध्ये एकटी कुठे देखील वावरू शकतेस, जाऊ शकतेस. तुला कोणीही त्रास देणार नाही याची ग्वाही, याची शपथ मी घेतो. तेव्हापासून बकरी मोठ्या धाडसाने आणि आनंदाने स्वतः मनाने स्वइच्छेने कुठेही फिरू लागली. एके दिवशी तर बकरीला वाघाने तिच्या पाठीवर बसून उंच झाडाची पानं खाताना गरुडाने पाहिले. आणि मग त्याला नवलाईने त्याने त्या बकरीला विचारले की अगं बकरी ताई, हे असं कसं घडलं, ही कशी किमया झाली आहे. तेव्हा बकरीने त्याला सगळी झालेली हकीकत सांगितली. उपकारांचे महत्त्व गरुडाला देखील लक्षात आले. आणि एके दिवशी गरुड फिरत असताना त्याला काही उंदराची पिल्ले तळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसले. पण त्यांना त्या तळ्यातून बाहेर येता येईन. ते जेवढा तळ्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते तेवढे ते त्या दलदलीमध्ये अडकत होते. हे गरुडाने पाहिले आणि त्याला त्या उपकाराची जाणीव झाली, आठवण झाली. तेव्हा त्याने त्या पिल्लांना मदत करायचे ठरवले. त्या उंदरांच्या पिल्लांना त्याने अलगदपणे त्या पाण्यातून त्या तळ्यातून बाहेर काढले. त्याचबरोबर ती उंदराची पिल्ले पूर्ण ओली झाली होती, त्यामुळे ते थंडीने कुडकुडत होती भिजल्यामुळे. तेव्हा त्या गरुडाने त्यांना आपल्या पंखाखाली बसवलं आणि ऊब दिली. थोड्या वेळाने आपल्या घरट्याकडे जाण्यासाठी गरुडाने उंदरांच्या पिल्लांचा निरोप घेतला आणि भरारी घेण्याचा प्रयत्न केला. पण काही केला त्याला उडता येईना. तो अस्वस्थ झाला आणि त्याने त्याचे कारण शोधलं. तर उंदरांच्या पिल्लांनी ऊब घेता घेता त्या गरुडाचे पूर्ण पंख कुरतडले होते. फडफडत कसे बसे तो गरुड तिथे बकरीपर्यंत पोचला आणि त्याने बकरीला त्याबाबत सांगितलं आणि विचारलं की तूही उपकार केलेस आणि मी देखील उपकार केले, पण दोघांना त्याचे फळ वेगवेगळे कसे काय मिळाले. यावर बकरी हसली आणि गंभीरपणे म्हणाली, उपकार कधीही वाघासारख्या दिलदार व्यक्तीवरती करावे, उंदरासारख्या स्वार्थीवरती नाहीत. स्वार्थी लोक नेहमी आपल्या स्वार्थाकरिता दुसरा पर्याय शोधतच असतात. स्वतःचा स्वार्थ साधला की ते सच्चा प्रामाणिक माणसाला देखील सुद्धा विसरण्यात स्वतःची धन्यता मानतात. मात्र दिलदार स्वभावाचे व्यक्ती, निस्वार्थी आणि बहादूर लोक आयुष्यभर उपकार करणाऱ्याला लक्षात ठेवतात.